पण गाडी अशी वॉबल होती, गाडी इकडून तिकडे डायरेक्ट लेफ्ट राईट वरच कैसे चलत आहे. एकदम मजा येते ह्या रोड भावाने, मजा येते ना. झालं केलं लगेच सेट, एक नंबर. मी आमच्या माणसांची हालत दाखवतो. ही बघा, ही म्हणजे खाली नका बघू, म्हणजे ही बघा कसं बसलाय तो, असं म्हणजे उन्हाळ्यामुळे त्रास होत आहे त्याला असं. अँड दॅट्स इट गाईज, आम्ही पोचलेलो आहोत आमच्या पहिल्या डेस्टिनेशन. सो हेलो एंड गुड मॉर्निंग गाइस, आज है फ्राइडे और आप सोचते रहे कि हम लोग फ्राइडे को राइड पे कैसे निकले, बट हम लोग जा रहे एक वीकेंड राइड टूवर्ड्स रत्नागिरी. बट दिस टाइम आई नो लास्ट टाइम भी हम लोग रत्नागिरी गए थे, गणपतिपुळे वगैरह, बट इस बार कुछ और हिडन लोकेशंस है वो एक्सप्लोर करेंगे और बहुत सारे बीचेस है, तो बहुत मज़ा आने वाला है आपको ये सीरीज़ में. और मैं एक डिस्क्लेमर देना चाहता हूँ, फ्रॉम ईयर आफ्टर ये जो सीरीज़ रहेगा पूरा मराठी में रहेगा फॉर आर लोकल व्यूअर्स. बट फॉर नाउ अब देख सकते हो हम लोग अभी कोथरूड में है, चांदनी चौक यहाँ पे रॉयल एनफील्ड के शोरूम के अपोजिट. और आप देख सकते हैं हमारा पूरा लाइनअप, आज 14-15 लोग हैं और ये वीकेंड ट्रिप होने वाला है, तो इट इज़ गोइंग टू बी अमेजिंग. सो वी आएंगे हम अपने बाइक पे विथ ए डिफरेंट लैंग्वेज, बट इन बिटवीन में थोड़ा हिंदी वगैरह का भी ये करूँगा सो दैट ऑल आर व्यूअर्स कैन अंडरस्टैंड. सो डोंट वरी गाइस, मज़ा आएगा. देखो भाई वार्म अप हो ये तर गुड मॉर्निंग गाईज. जसं मी सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये की हा व्हिडिओ मराठीमध्ये असेल टू ऑल आर मराठी व्ह्यूअर्स. तर आत्ता आम्ही निघालो आहोत ताम्हिणी घाटच्या रूटवर. आता आहे चांदणी चौकात टुवर्ड्स मुळशी हा रस्ता जातो. तर जस्ट लाईनअप वगैरे सगळं लावलं आहे मागे, तुम्ही बघू शकता माझा सर्व मित्र परिवार मस्त लाईनअपमध्ये. पण आजच्या राईडची वेगळीच मजा असणार आहे गाईस, कारण की 3 दिवस आम्ही सर्व लोक एकत्र, एवढी धमाल, एवढी मजा येणार आहे ना की काय सांगू. आता पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. असं खूप गोष्टी आम्ही दाखवत नाही असं काही कारणास्तव, पण आम्ही ट्राय करतो की व्लॉग्स थोडेसे रॉ ठेवावे जेणेकरून सगळ्यांना मजा यावी. जर तुम्ही पण आजपर्यंत बघून मजा येत असेल तर नक्की आम्हाला कळवा कमेंट्समध्ये. तर आता सध्या तरी पूर्ण अंधार असल्यामुळे मी काय जास्ती व्लॉग करणार नाही जोपर्यंत असं पूर्ण सूर्य अजूनवरती आला नाही, सनराईज आला नाही आहे. त्यामुळे तर जसं सनराईज वगैरे होईल त्यावेळेस आपण भेटूयात. आधीमध्ये काही जर दिसलं चांगलं वगैरे सांगण्यासारखं तर आत्ता आम्ही इथनं डिरेक्टली ताम्हिणी घाट उतरल्यावरच ब्रेकफास्ट करणार आहे. तर अराऊंड 100-110 किलोमीटरचं तरी पॅच आहे जो की आहे ना. आजचा जो डिस्टन्स आहे आम्हाला तो ऑलमोस्ट 250+ आहे. तर त्या हिशोबाने आम्ही सर्व ब्रेक्स प्लॅन केलेले आहेत. तर आता बघूया आपण गाईस, भेटू तुम्हाला ताम्हिणी घाटमध्ये. तर मंडळी वेलकम बॅक. जसं मी बोललो होतो की आपण सनराईज नंतर भेटू, तर मस्त असा उजेड झाला आहे. तो आता व्लॉग करायला पण मजा येईल आणि तुम्हाला पण मजा येईल ॲक्च्युली बघायला. आत्ता जस्ट आम्ही आता ताम्हिणी घाट सुरुवात होणार आहे बेसिकली, अजून तर नाही झालं, पण बाकीचे जे व्ह्यू पॉईंट्स आहेत इकडे जे पावसाळ्यामध्ये खूप फेमस आहेत ते जस्ट आम्ही क्रॉस केलेत काही. आता अजून एक जो पॉईंट येईल इथं तो सर्वांना माहिती आहे, जे पुण्यातून पाहतात किंवा ज्यांनी ताम्हिणी घाट व्हिजिट केलं की इकडे एक वरती पॉईंट आहे जिथे खूप लोक पावसाळ्यात येऊन थांबतात. तर तो पॉईंट येईल असं. पण सो फॉर जराशी आज थंडी वाजते, म्हणजे इथं गार हवा चालू आहे तर थोडीशी थंडी आहे, पण म्हणजे मजा. असं काय एवढं हे नाही ना तर बनताय काय एवढं आपण बाहेर येणार. हेच तर ॲडव्हेंचर आहे, हेच तर इसी के लिए तर म्हणतात ना की सकाळी उठायचं आणि बाहेर यायचं. तर ही मजा आहे, हे फ्रेश एअर वगैरे हे जे सगळं हे करायचं. आज बघूयात आपल्या बोलतात ना, आज बघूयात आपल्या असं ह्याच्यात काय लिहिलं आहे ॲडव्हेंचर, की आज काय होतं काय नाही. पण राईडला मजा येणार आहे. आत्ता थंडी आहे, तिथे जाऊन थोडीशी गरमी होईल
थोडीशी नाही, खूप गरमी होणार आहे पण ठीक आहे, पार्ट ऑफ राईड असं आहे ना, आपण ते करायचं. आम्ही मोस्ट ऑफ द टाईम इकडे थांबतो ब्रेकफास्टला. जेव्हा पण आम्ही तामिनी घाट साईडला येतो, जेव्हा ब्रेकफास्ट राईड असेल तेव्हा. पण आता लांब जायचं आहे म्हणून आम्ही अजून थोडंसं पुढं जाऊन हॉल्ट घेणार आहे. सो मग कसं होईल, जरा डिस्टन्स कवर होईल. आणि आता तामिनी घाट सकाळी इतका मस्त वेदर आहे, कोण जास्ती ट्रॅफिक नाही, काही नाही, तर मग पटापट रस्ता पण कवर होईल. सो आम्ही विचार केला की पुढं जाऊनच थांबूयात. हे बघा काय, सो मी हा जो पॉईंट आहे तो बोलत होतो. इथनं काय सुंदर दृश्य दिसतं बघा तुम्ही. इकडे मस्त हॉटेल्स वगैरे पण आहे थांबायला. आणि पावसाळ्यात हे सर्व सुंदर दिसतं. आत्ताच इतकं ग्रीन आणि सुंदर दिसतंय. तर मग जस्ट इमॅजिन पावसाळ्यात अजून किती मजा येते इकडं. ओ, गाडी सटकली असे आता, दगड होता, मी वरती पाहिलंच नाही, जस्ट वाचलो. थँक्यू देवा. तामिनी घाटचे द बेस्ट पार्ट हा आहे की, म्हणजे द बेस्ट पार्ट तामिनी घाटचा असा आहे की तुम्ही कधीही या इथे, कुठल्याही सीझनमध्ये तुम्हाला असं हर वेळेस काही ना काही नवीन वाटतं. हालाकी तेच सेम डोंगर सगळे तेच आहे, पण या घाटाची मज्जाच अशी. म्हणून आपल्या पुण्यातली पण इतकी रायडर लोक वगैरे बोलतात, किंवा फॅमिलीज पण एव्हरी वीकेंड तामिनीला असतातच असं आहे, गर्दी असते. तर तो बेस्ट पार्ट आहे तामिनी घाटचा. मोठा आहे, फक्त रस्ते थोडे छोटे आहेत आणि ब्लाइंड स्पॉट खूप आहेत इकडे घाटमध्ये. आणि थोडी पण जागा नाही जर समोरनं मोठी गाडी आली, त्यामुळे इकडे कसं होतं, थोडंसं जपून चालवावं लागतं असं आहे. नाही तर तुम्ही बघू शकता की लोकांना अनुमान नाही आलं रस्त्याचं म्हणून त्यांनी किती एमर्जन्सी ब्रेकिंग केलं आहे. रोडवर तुम्ही निशाण बघू शकता असं आहे, कारण की रस्ते खूप छोटे आहेत, तर त्यामुळे थोडंसं जपून चालावं लागतं असं आहे, आपल्या लिमिट्समध्ये. कारण की काय मित्रांनो, एक गोष्ट सांगतो, जास्ती घाई करून काय होत नाही. मराठीत म्हणे, आती घाई मातीत जाईल असं आहे. काय होणार आहे, मॅक्स 10 मिनटं उशिरा पोहोचू त्या डेस्टिनेशनवर. त्याच्या पलीकडे दुसरं असंच काही वेगळं काही होणार नाही आहे असं आहे. त्यापेक्षा आपलं थोडंसं आपल्या लिमिट्समध्ये कधी पण राईड करायचे. असं कोणाला बघून तो जोरात चालला म्हणून ते तसे चालण्यात काही पॉईंट नसतं असं आहे. इवन कारचं पण तसं आहे, समोरची कार जर गाडी जोरात चालली म्हणून त्या मागं आपण ब्लाइंडली चालावं नाही, तो मूर्ख नाही, आपण मूर्ख चालवतो त्याला आपण ब्लाइंडली फॉलो करतो, आपल्याला ते मागात पडेल. सो कधी पण आपल्या लिमिट्समध्ये. तर जेव्हा वाटेल की ओव्हरटेक होऊ शकतो तेव्हा मस्त पुढे दिसते आपल्याला, मगच ओव्हरटेक करायचा. ब्लाइंड स्पॉटची काही चिंताच नाही राहत मग असं आहे. मोस्टली टर्निंग्सवर इथं अवॉइडच करायचा ओव्हरटेक, कारण की काय तुम्ही बघू शकता केवढीशी जागा आहे आणि ब्लाइंड स्पॉट समोरच्या पण गाडीला आयडिया नसते की काय होणार आहे आणि काय नाही असं आहे. पुढे गाडी येते नाही येते, हे बघा किती ड्रिफ्ट सारखा झालेलं आहे लिटरली रोडवर. त्यापेक्षा आपलं संभाल के चलने का. गाईज आता आम्ही घाट उतरायला लागलोय, पण अचानक असली जबरदस्त हवा चालू आहे, असली जबरदस्त की बस. म्हणजे त्याचा एक प्लस पॉईंट हा आहे की गरम तर नाही होते, मजा येते, पण गाडी अशी वॉबल होती, गाडी इकडून तिकडं डायरेक्ट लेफ्ट राईट असली मजा येते. असली जोरात हवा चालू आहे, बघू शकता तुम्ही किती झाडं वगैरे सगळे हलतात आहे तेवढ्या जोरात. आता आम्ही खाली उतरणार जस्ट, आणि नंतर लगेच ब्रेकफास्ट. इकडनं पूर्ण तामिनी घाट उतरल्यावर इकडे कुठे ह्या साईडला गेल्यावर रायगड किल्ला आहे बेसिकली आपला, तर तिकडनं लेफ्ट जावं लागतं आपल्याला. मस्त आहे. आम्ही एकदा प्लॅन करत आहोत की रायगडला परत व्हिजिट तसं करतो आम्ही, पण म्हणजे बाईकवर वगैरे विथ रायडिंग जॅकेट वगैरे थोडंसं प्रॉब्लेम होतो ते कुठं ठेवायचं आणि ह्या सर्व गोष्टी. पण आम्ही बघू, लवकरच प्लॅन करूयात. रायगडचा पण प्लॅन आहे, आणि खाली सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे आता. मैं ये इस पे कर रहा था तू अरे जाता है मोटा है गाड़ी कॉर्नर के लिए ना. कैसे चलाता है तू वरद, कैसे चलाता है? सो गाईज आम्ही आत्ता इथे जसं आम्ही डिसाईड केलं तर तिथे थांबलो होतो, सर्व ब्रेकफास्ट वगैरे केला. जस्ट तुम्ही तामिनी घाटच्या असं खाली आला की तुम्हाला लगेच ब्रेकफास्ट पॉईंट दिसेल. इकडं सर्विस थोडी हळू आहे, ऑब्व्हियसली हे काही सगळं प्रिपेअर करून ठेवत नाही, तर त्यामुळे थोडा टाईम लागतो. पण ओव्हरऑल आता नाश्ता झालेला आहे. इथून अजून 228 किलोमीटर्स आपल्याला जायचं आहे,
तर विल सी आपण त्याला हाफ ह्याच्यात स्प्लिट करणार आहे. तर आफ्टर 120-30 किलोमीटर्स आम्ही ब्रेक घेणार, कारण की बाकीच्या बाईक्सला फ्युलिंग वगैरे लागेल त्या हिशोबाने. तर आणि मग प्लस आम्हाला रिफ्रेशमेंट पण लागतील गरमी असल्यामुळे. तर ते करू आणि निघूयात. टू ऑल आर हिंदी व्यूवर्स, सो फार 120 किलोमीटर्स का राइड हुआ है. जस्ट ब्रेकफास्ट लिया था आफ्टर तामेनी घाट, बट अभी निकलेंगे और 228 किलोमीटर्स टू गो. मज़ा आ रहा है. सो गाईज जस्ट ब्रेकफास्ट झालेला आहे. जसं मी तिथे सांगितलं आम्ही तिथे थांबलो होतो ब्रेकफास्टला तामेनी घाटनंतर. आता अजून 228 किलोमीटर्स जायचं आहे. पुढून लेफ्ट आहे फॉर मनमाड आणि तिथून पुढे आपलं डेस्टिनेशन रत्नागिरीला. तर आता आम्ही निघत आहोत. मस्त दाबून मिसळ वगैरे खाल्लेली आहे. सो आता नो चिंता, आम्ही सिर्फ डिस्टन्स कवर करायचा. आता गरमी पण वाढेल, त्यासाठी मला असा प्लॅन हा केला आहे आम्ही की लवकरात लवकर थोडंसं पोचू असं आहे. म्हणजे जेवढा जास्ती डिस्टन्स कवर होईल. तर कसं आहे, गरमी वाढली ना तर थोडा लोकांना कंटाळा येतो, असं वाटतं थांबूशी सारखं, कारण की तुमची बॉडी सारखी डिहायड्रेट होत असते. तर त्यासाठी आपण हे बघा, हे अशी लोक आहेत आमच्या रायडर्स कम्युनिटीमध्ये. थोडी एखाद हेल्मेट घालून दिसला नाही की त्याला पण इकडनं जवळ न्यायचं आणि बूम 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 रेस करायचे. काय माहिती त्याला काय भेटलं, असू त्याचा आनंद त्याच्यासाठी, पण काय उपयोगाचं नाही. हो, तर मी हे सांगत होतो की मग त्यासाठी सगळ्यात जे बेस्ट हे राहतं की आपण सारखं हायड्रेटेड राहावं, जेणेकरून तुम्हाला असं फटीक वगैरे फील होणार, फटीक वगैरे फील होत नाही असं. तर म्हणून आमचा तोच प्लॅन आहे. आता 230 किलोमीटर्स जायचं आणि 4.5 तास दाखवतात. आता आम्ही बरोबर 100-150 किलोमीटर किंवा 2-2.5 तासानंतर ब्रेक घेणार. तर 52 आता आपण महाड रोडला लागलेलो आहोत. असं इथनं सरळ महाड आहे. पण आता ह्या गावाचं नाव तर नाही माहिती मला, पण याचे ट्रॅफिक बघा यार, खूप वेळची मागं 15 मिनटापासून जाम होतो आम्ही, पूर्ण ब्लॉक. आता कुठे जरा मोकळं आहे, माहिती नाही, लोक रोडवरच गाड्या वगैरे लावून जातात. असं इथल्या लोकांसाठी कसं असं अंडरस्टँडिंग आहे की काय गावातला रस्ता आहे, काय गाड्या वगैरे येणार. पण ते लोक हे रिअलाईज नाही करत की रोडच्या साईडला एवढं मध्ये असे एवढ्या गाड्या लावल्या की बाकीच्या गाड्यांना प्रॉब्लेम होतो पास व्हायला. त्यामुळे मग अजून ट्रॅफिक होत राहते आणि ते बिल्डअप होत राहतं असं. कारण त्यांना पण काय ऑप्शन नाही बोलता येणार तसं की, बिकॉज पार्किंगला कुठे जागाच नाही आहे. पण मग असं पण नाही, आपण रस्त्यात लावून जाऊ शकतो गाडी. पण एनिवेज सो फार एकदम मज्जा येते, असं काय हे नाही. अजून पण एवढी गरमी हिट नाही झाली, तर मग ठीक आहे. अजून ऊन वगैरे एवढं ओके. फक्त अशा रोडवर बघून चालावं लागतं, ब्लाइंड स्पॉट वगैरे. त्यासाठी आम्ही असे सगळे बायकिंग रूल्स असतात ते सगळे फॉलो करतो, कोड्स असं आहे. हो, लग्न आहे कोणाचं तरी, मज्जा. पण असं कोकण साईडला आल्यावर तुम्ही बघा, असं व्ह्यू लगेच सगळं चेंज होऊन जातं ड्रास्टिकली. एस्पेशली इथली घरं वगैरे सगळ्या मोस्टली घरांना लाल मातीचा असं सारखा पेंट वगैरे असं बघायला एकदम मस्त. स्टील अजून आपण खूप लांब आहोत आपल्या डेस्टिनेशनपासून, पण स्टील आत्ताच ते वाईब्स यायला लागलेले आहेत. मज्जा येणार आहे भावांनो. 3 दिवस व्लॉग बघत राहा, 3-4 व्लॉग्स येतील आपले फुल ऑन बॅक टू बॅक. बघा, एकदम एन्जॉय करताल. तर गाईज आपल्याला हा सुंदरसा असा मस्त स्ट्रेट हायवे लागलेला आहे, 4 लेन. हा आला की मध्ये थोडा कमी जास्ती आहे, पण आता इथनं स्पीड एकदम मस्त आपली, एकदम तर इथनं स्पीड अशी मस्त होईल ना आपली क्रूज वगैरे करायला. एकदम असं एन्जॉय करत जाणार आम्ही क्रूज करत 112 किलोमीटर आम्हाला सरळ जायचं आहे. तर टेन्शन नाही बाई, सगळे गाव वगैरे सगळे मागं सोडलेले आहेत आम्ही. आता असा स्ट्रेट रस्ता आहे भाई, खूप मजा येणार. सो गाईज अजून एक अपडेट, तर आम्ही चिपळूणच्या आसपास पोहोचतोय. हा मोठा टनल लागलेला आहे, तर ह्याला बघून असं लदाखचीच आठवण येते, फुल अटल टनल वगैरे सारखी, जे की आधी आम्ही कधी केले नाही आहे, पण यूट्यूब व्हिडिओजमध्ये खूप लोकांच्या पाहिलं. पण आज टनलच्या आत असलं थंडगार हवा लागते ना, हा भाई मजा. आणि बघू शकता आता फायनली तो टनल संपत आलेला आहे. पण सो फार आमची स्पीड इतकी मस्त चालू आहे, इतका चांगल्या पद्धतीने
इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही क्रूज करतो आम्ही सर्व की म्हणजे सगळ्या गाड्या लाईनमध्ये आहेत, प्रॉपर चालू आहेत, सगळं चालू आहे. हे असे थोडेसे बॅड पॅचेस येतात पण ठीक आहे, वी हॅव टू ओव्हरकम. काही लोक सॅटल करतात, काही लोक कसं तरी डॉच करायला बघतात स्लो डाऊन करून, पण सो फार सो गुड, मजा येते. ऊन वगैरे बाईकवर तुम्ही बसल्यावर हवा वगैरे आल्यावर ऊन काही जाणवत नाही, गरमी वगैरे फक्त कधी जाणवते जेव्हा थांबले तुम्ही आणि उन्हात थांबायचं मग तेव्हा वाट लागून जाते पूर्ण. सो गाईज आम्ही इथं ब्रेक घेतला आहे, HP चा पेट्रोल पंप आहे बेसिकली. खूप गरमी आहे तर त्यासाठी वी हॅव डिसाइडेड की आम्ही इकडे थोडंसं रिफ्रेशमेंट घेऊ आणि तुम्ही आमच्या माणसांची हालत दाखवतो. ही बघा, ही म्हणजे खाली नका बघू, म्हणजे ही बघा कसं बसलाय तो, असं म्हणजे उन्हाळ्यामुळे त्रास होत आहे त्याला. असं तो थंड हवेच्या ठिकाणी राहतो डोंगरात. त्यांचे तर मोकळे हवा असते. गेस करा कुठे राहत असेल तो. सो फार सगळे लोक रिफ्रेश वगैरे होतात असे. आणि आम्ही राईड्सवर एक सिम्पल ट्रिक बेसिकली हे करतो, अशा वेळेस कुठल्याही प्रकारचे कोल्ड्रिंक्स वगैरे पिऊ नका, पाणी प्या. बिकॉज तुम्ही कोल्ड्रिंक वगैरे पिताल, परत शुगर इंटेक करताल, तुम्हाला अजून जास्ती तहान लागते आणि ओव्हर द टाईम तुम्ही डिहायड्रेट होऊ शकता. तर त्यासाठी आम्ही फक्त नॉर्मल पाणी पितो, ते पण थंड नाही, कारण की ऊन खूप आहे, थंड गरम डोकं धरेल. त्यासाठी 132 किलोमीटर जायचं आहे म्हणजे हॉटेलपर्यंत आपल्याला होतील 150 किलोमीटर आसपास. तर त्यासाठी आम्ही थांबलो आहे आता 10-15 मिनटं थांबू आणि भेटूया तुम्हाला गोप्रो मोडमध्ये. सो गाईज आपण मुंबई गोवा हायवे सोडून आता आत आलेलो आहोत. उर्शी गाव काहीतरी आहे, तिथनं सांगितलेलं की शॉर्टकट आहे रत्नागिरीला. गुगलवर असं दाखवतं का आता हा एकदम छोटा घाट आणि पण असले स्टीप टर्न्स आहेत गाईज, काय सांगायचं. गाडी खेचल्या जात नाही एवढे, आमची 150 एवढं आहे. आणि उर्शीपासून इथनं रत्नागिरी दाखवत आहे 24 किलोमीटर साधारण असं आहे. पण आता टर्न बघा 101 इथं डायरेक्ट कोली हिल्स सारखे टर्न आहेत. तर बाय दिस कोणी कोली हिल्स नसेल माहिती तर एकदा ऑनलाईन सर्च करा, असे हेअरपिन टर्न्स आहेत, डायरेक्ट असे गोल गोल मोठे मोठे टर्न. अँड दॅट्स इट गाईज, आम्ही पोचलेलो आहोत आमच्या पहिल्या डेस्टिनेशनवर. आता इथे आम्हाला हॉटेल शोधायचं आहे. हे आहे मांडवी बीच. हो काय सुंदर आहे. जस्ट एक अरे यार ठीक आहे, लुक एट दिस मॅन, वाव सुंदर यार सुंदर. हॉटेलची सोय बघूयात आता, एक मस्त सी फॅन्स. सो गाइस क्विक चेंज इन दिस सेटअप. अभी हम लोग हिमालयन चला रहे आज 450. अभी जस्ट फ्रेशन अप होकर हम लोग सब बाहर निकले टू एक्सप्लोर नियर बाय पॉइंट्स. मैंने कुछ होटल वगैरह दिखाया नहीं, उसका एक ख़ास रीज़न है, कल हम सुबह या आज रात को उसका व्यू दिखाएंगे ऐसा. तो वो उतना ख़ास है क्योंकि हम लोग ने एक बहुत सही होटल लिया है यहाँ पे. अभी हम चल रहे हैं पहले फ्यूल अप करने के लिए एंड देन 1-2 पॉइंट्स है वो देखने का प्लान है. तो अभी पहले फ्यूल अप करवाते, सारी गाड़ियाँ भूखी है. कुठून दादा तुम्ही? भोसरी? ओ माय गॉड, नानापेठ बोलायचं होतं का तुला? सो गाइस जस्ट फिल अप कर लिया हम लोग ने. तो जो पॉइंट है हम आज एक्सप्लोर कर रहे हैं अभी, वो है भगवती ब्रेक वाटर. ऐसा एक मस्त कन्याकुमारी में कैसा एक पैर है वैसा यहाँ पर भी है, जो समुंदर में से ऐसा एक छोटा सा बनाया उन्होंने. अब चल रहे यहाँ से है 9 मिनट की दूरी पे. वाह वाह वाह, 2.3 किलोमीटर अब भी पहुँचा देता हूँ. जस्ट चेक आउट दिस इज़ द ब्यूटी ऑफ कोंकण. एवढे छोटे छोटे रस्ते, काय मजा येते या नील. ऐसा काय मस्त है गाइस, दिस इज़ कोंकण. आप कितने बार भी घूमो, कितने बार भी आओ, यू ऑलवेज फील लाइक कि फिर से आना चाहिए. कुछ रहे नील लेफ्ट टू. ओ यहाँ से हमारे बंदे गए. हम एक्चुअली फ्यूल अप वगैरह कर रहे थे और एक ऑफिस का काम कर रहे थे.
त्यासाठी आम्ही मागे राहिलो. आणि अशी गाडी असल्यावर ना असं 30 आणि 50चा स्पीड ह्या गाडीला काही वाटत नाही अशा रस्त्यावर. मज्जानू लाईफ. हो 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 च्या गोवाला कोकण. वा 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 बाय 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 बाय. व्ह्यू बघा, व्ह्यू बघा. अरे वा 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 वा. हो ह्याच्यावर आय विश बाईक जाऊन दिली तर काय मजा येईल त्याच्यावर. तर काहीच एक क्विक चेंज झाला आमच्या प्लॅनमध्ये. सनसेट इकडे वेळ आहे तर म्हणलं, आणि पोटात काय नाही तर वडापाव भेटलेला आहे. काहीतरी असं हटके. अच्छा हिमालयन स्टॉल झाली. ठीक आहे, नवीन ड्रायव्हर आहे काय समजून घ्या. आम्ही विचार केला तोपर्यंत आम्ही मस्त काहीतरी खाऊन येऊ. वडापावच मस्त काय सध्यासाठी आम्हाला तेच मस्त आहे. भूक लागल्यावर सगळं मस्त असतं असं काही नसतं. सो आम्ही ते खाऊन येऊ आधी आणि मग इकडे सनसेट बघायला येऊ. सो फार अक्षयची बाईक एकदम तगडी परफॉर्म करते हिमालयन, आहे की नाही नील? नील चालवते. आमच्या मागे बसले नील जाधव फ्रॉम चंदननगर. फ्रॉम दिल्ली बोलायला पाहिजे. दिल्लीवरनं त्याला इकडे इम्पोर्ट केलं आहे आम्ही. एवढा दिवस दिल्लीला होता. पाखरा आहान गेलं तुला. Oh, you like burgers, no? Yeah, this is an Indian vada pav. Have you ever tried it before? भोसरी गप खा तिकडे त्याला वड़ा पाव. क्या हो गया तुम्हें? क्यों नहीं बोल रहे हो? कुछ तो बोलो. सो गाईज एक सॅड न्यूज आहे की आम्हाला तर काही असं लंच वगैरे सारखं काही भेटलं नाही. तर आम्ही असं लेट टू द लेटेस्ट ब्रंच केलेला, जे की आहे पॅटीस आणि कांदा भजी वगैरे. तर इथे आम्ही केला. खूप ॲड्रेस शोधून आलो इथपर्यंत. कारण की एक लक्षात ठेवा, तुम्ही इकडे आलं तर दुपारी काहीच चालू नसतं कुठल्याही हॉटेल आणि हे सर्व गोष्टी रेस्टॉरंट्स. तर त्यासाठी आम्ही आता हे केलं. आता आम्ही परत चालले आमच्या हॉटेलच्या इथल्या बीचवर. तरी ह्याच्या पहिले तुम्ही जे बीच पाहिलं तिथं काय एवढं खास वाटलं नाही सर्वांना. तर त्यासाठी आम्ही आपल्या हॉटेलच्या बाहेरचं जे बीच आहे परत तिथंच चाललो आहे. तर चला भेटूया. ब्लू गॉगल. आज मी तुम्हाला 2 गॉगल दाखवले गाईस. तर तुम्हाला कुठलावाला आवडला हे मला नक्की कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. द रिझन बीन इज हे दोन्ही माझे नाही आहेत, मी लोकांचे मागून घालतो आहे. असे दिवस आलेले आहेत ॲटलिस्ट गॉगलमध्ये. तो कमिंग बॅक टू द टॉपिक. तर आम्ही परत आमच्या हॉटेलवर आलो जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ते आमचं हॉटेल दिसते तुम्हाला, सी फॅन्स. व्हेरी गुड हॉटेल. 1200 काय किती आहे रूमचे चार्जेस? 4,500 एक काहीतरी आहे. चौघांमध्ये आम्ही स्प्लिट केलं तर होतात 1200 वगैरे रुपये. पण ठीक आहे, सर फार तर सगळं सुंदर आहे. आम्ही व्ह्यूसाठी हॉटेल घेतलेलं आहे. तर तुम्ही हे जे पाहत असाल तर हे मांडवी बीच आहे. तिकडे आपलं लाईट हाऊस आहे, पण आपला टाईम थोडासा मिस आऊट झाला. तिथं 4:30 ते 5 ते 6:30च्या मध्ये जाऊन देतात वरती. तर आम्ही ते उद्या प्लॅन करतो आहे कॅप्चर करायचं. आणि इथनं खूप सुंदर असं दृश्य दिसतो. तर त्यासाठी आम्ही अजून आज जाणार आहे. हे अशी सेम फिलिंग आम्हाला आली होती, पण छोटीशी फिलिंग ह्याची कम्पॅरेटिव्हली कन्याकुमारीच्या बीचवर. बिकॉज दॅट वॉज म्हणजे हे खूप मोठं आणि ते असं चांगलं बनवलेलं आहे. असं रॉ हे प्रॉपर सिमेंटेड आहे. ते एवढं नाही, पण ओव्हरऑल क्लायमेट वगैरे सुंदर आहे. आता आपण जाऊयात, आपली मुलं कुठे आहेत बघूयात. असं आहे. हे चला. आणि तुम्ही बघू शकता की ती किती खराब व्हायला लागली ती. म्हणजे मे बी काही वर्षांनी येणार आहे हे नसेल, बिकॉज ह्याला कोण काही जपत वगैरे नाही आहे. असं जे आहे तसंच पडून येते एवढ्या वर्षांचं. तर आता अजून काही वर्षांनी घेतली नाही, म्हणून लवकर या, आनंद घ्या. Molly, yeah, Abu Dhabi, with a bad bitch look like Scotty, right beside me, in the Phantom off that Molly, yeah, Abu Dhabi, with a bad bitch look like Scotty, right beside me, in the Phantom off that Molly, yeah.